नमस्कार। बाहेर छान पाऊस पडतोय, वातावरण अगदी मस्त असं थंडगार झालंय आणि ह्या पावसामध्ये आपण आज करतोय छान अशी गरमागरम खेकडा भजी। चला तर मग पटकन सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी मोठे 3 कांदे असे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत। हे पहा, असे उभे बारीक असे चिरायचे आणि त्यामध्ये आता घातलेली आहे थोडीशी हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट घातलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। 1 पाव टीस्पून इतका ओवा, अगदी थोडासा ओवा घ्यायचा आणि हातावर असा चुरून घातलेला आहे। ओव्यामुळे छान असा भजीला स्वाद येतो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला असं हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे। कांदा आपण जो उभा चिरलेला आहे तो असा व्यवस्थित असा हाताने मोकळा करून घ्यायचा आहे। हे पहा, इथे सगळं मिश्रण असं एकत्रित करून झालेलं आहे। कांदा व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा आहे, म्हणजे भजी आपली छान अशी कुरकुरीत होते। तर हे मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर 10 मिनिटाकरता आपल्याला बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे छान असं त्याला पाणी सुटेल। आपण मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं याला पाणी सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण बेसन ॲड करणार आहोत। तर इथे मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे। आपण ह्यामध्ये जरासुद्धा पाणी घालणार नाही आहोत। जे कांद्याला पाणी सुटलेलं आहे मिठामुळे आणि कांद्याचं जे मॉइश्चर आहे त्यामध्येच आपण हे पीठ भिजवणार आहोत। अर्धा कप बेसन आणि 2 चमचे तांदूळ पिठी घातलेली आहे, तांदळाची पिठी। तांदळाच्या पिठीमुळे काय होतं, भजी छान अशी कुरकुरीत होते। तर हे सगळं मिश्रण आपल्याला असं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। अजिबात ह्यामध्ये पाणी घालायचं नाही। कांद्याला जे पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच आपण हे पीठ भिजवून घेत आहोत। हे पहा, छान असं आपलं हे भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे। सगळं मिश्रण आपण असं हाताने एकत्रित करून घेतलेलं आहे आणि आता भजी करण्यासाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं आणि गॅस आपल्याला मंद आचेवर करायचा आहे। आधी तेल तापवून घ्यायचं सुरुवातीला आणि त्यानंतर ह्यामध्ये अशी भजीही सोडायची आहे। भजी सोडताना अशी हाताने दाबायची नाही, अशी अलगद अशीच सोडायची आहे। दोन्ही बाजूने छान अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची। गॅस कुठेही जास्त मोठा करायचा नाही, त्यामुळे काय होतं, कांदा पटकन असा लाल होतो आणि नंतर भजी आपली मऊ पडते। त्यामुळे ही भजी करताना मध्यम ते मंद आचेवरच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने छान अशी भजी कुरकुरीत तळून घ्यायची। हे पहा, अशा प्रकारे आणि छान अशी आपली ही भजी तळून झालेली आहे। मस्त अगदी कुरकुरीत होते। भजी करताना कुठेही तिचे असे दाबून असे गोळे करायचे नाही, अशीच ही हलक्या हाताने फक्त भजी तेलामध्ये सोडायची आहे। अगदी करायला सोपी आहे आणि खायला तर खूप मस्त लागते, अगदी कुरकुरीत होते। तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा। बाहेर छान पाऊस पडतोय, तर मस्त अशी गरमागरम भजी आणि चहा खूप मस्त एन्जॉय करा। तर अशी ही गरमागरम भजी आपली तयार झालेली आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।